Greetings to all. परमेश्वराच्या नावामध्ये आपल्या सर्वांचं I स्वागत just आहे. want to release a very quick word unto you. आपल्या सर्वांसाठी मी एक लहानसा संदेश घेऊन आलेलो आहे. In Ezekiel chapter 37 and verse 1, एशकेल याचा 37वा अध्याय आणि पहिलं वचन असं म्हणतं. the hand of the Lord came upon Ezekiel and brought him out in the spirit of the Lord and set him in the valley of dry bones. परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला आणि परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन त्याने मला उचलले व खोऱ्यात नेऊन ठेवले. तेथे अस्थिच अस्थी होत्या. Actually, this is a vision given unto Ezekiel. So, हे जे वचन होतं हे एजेकिएलला परमेश्वराद्वारे मिळाले होते. So, the word of God says that when the hand of the Lord came upon Ezekiel, he was brought out and set in a new place. परमेश्वराचं वचन असं म्हणतं की जेव्हा परमेश्वराचा वरदहस्त एजेकिएलवर आला त्याला परमेश्वराने उचलले आणि एका वेगळ्या स्थळी पोहोचवले. So I want to tell to all my listeners the same thing is going to happen in your life as well. आणि मी सर्व माझ्या ऐकणाऱ्यांना सांगू इच्छितो की हा शब्द तुमच्या आयुष्यामध्ये होईल. The hand of the Lord is coming upon you right now. परमेश्वराचा वरदहस्त तुमच्यावर येत The आहे. hand of the Lord is taking you out of certain situations. परमेश्वराचा वरदहस्त तुम्हाला एका विशिष्ट परिस्थितीतून बाहेर काढत आहे. And the hand of the Lord will set you in a new आणि place. परमेश्वराचा वरदहस्त तुम्हाला एका नवीन स्थळी प्रस्थापित करत आहे. My God is a God who sets you in new places. माझा परमेश्वर हा असा परमेश्वर आहे की हा एका वेगळ्या अशा स्थळावर तुम्हाला जाऊन पोहोचवेल. Ezekiel was taken from his current place to a new place where he has got a divine purpose to fulfill. परमेश्वराचा वरदहस्त एजेकिएलवर आल्यानंतर त्याला परमेश्वराने तिथून काढून अशा स्थळी पोहोचवले जिथं त्याचा उद्देश होता. Right now, many people are wandering here and there. ह्या क्षणाला भरपूर असे लोक इकडे तिकडे पडत आहेत. Let me tell you, every kind of wanderings without a meaning is coming to an end. मला तुम्हाला सांगू द्या की परमेश्वराचं वचन असं म्हणत आहे की भटकणं कमी होणार आहे. God is a God who sets you in the divine will of God, in the divine purpose of God, in a correct place. परमेश्वराचा वरदहस्त तुम्हाला एका विशिष्ट अशा जागी पोहोचवणार आहे. My God will set you in the right place. माझा परमेश्वर तुम्हाला योग्य जागी पोहोचवेल. In Psalms chapter 118 verse 5 says that in my distress I called unto the Lord, he answered and brought me unto a broad place. स्तोत्रसंहिता 118वा अध्याय आणि 5वं वचन असं म्हणतं, अडचणीत असताना मी परमेश्वराचा धावा केला, तो ऐकून परमेश्वराने मला प्रशस्त स्थळी नेमले. Child of God, God is going to set you, answer you, position you in a broad place. परमेश्वराच्या लोकांनो, मला तुम्हाला सांगू द्या की परमेश्वराचा वरदहस्त तुम्हाला एका विशिष्ट आणि चांगल्या स्थळी घेऊन A जाईल. resetting of the Lord is coming upon your life. एक नवीन गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये. You will not continue in your old, bygone, destructive ways. मला तुम्हाला सांगू द्या की तुम्ही पूर्वीच्या गोष्टींमध्ये गुरफटत राहणार नाही. God is resetting and a new setting is coming upon your life. परमेश्वर तुमच्यामध्ये एक नवीन स्थळ प्रस्थापित करत आहे. Again, I want to tell you, here and there, wanderings, unwanted wastage of your time and resources, finance, everything is coming to an end. A new setting is coming on your life. मला तुम्हाला सांगू द्या, इकडे तिकडे भटकणं तुमच्या व्यवसायासाठी, तुमच्या आर्थिक गोष्टींसाठी हे गोष्ट सगळी बंद होणार आहे. Ezekiel chapter 37 verse 1 is going to happen in your life. एस्केल याचा 37वा अध्याय आणि पहिलं वचन तुमच्या आयुष्यामध्ये. You might be in a wrong place right now, but God will take you to the right place of your assignment. तुम्ही कदाचित आता एका चुकीच्या गोष्टींमध्ये अडकलेले असाल, पण परमेश्वर तुम्हाला योग्य जागी. You might be in the wrong company, but God will break it and bring you out of it, and God will position you in the right company. कदाचित तुम्ही एखाद्या वाईट संगतीत असाल, पण तुम्हाला तुमचा परमेश्वर चांगल्या संगती करून. Many people, your friendship circles will change. परमेश्वराच्या लोकांना मला तुम्हाला सांगू द्या की तुमचे मित्र बदलतील. Receive the setting, the new setting of the Lord right now. परमेश्वराच्या नवीन गोष्टी तुम्ही एक्सेप्ट करा. In Jesus' name.